चला मुलांनो, आता स्वर आणि व्यंजन शिकल्यानंतर आपली पुढची पायरी आहे ती म्हणजे मूळाक्षरांचे अवयव. काय पाहिजे आपल्याला? मूळाक्षरांचे अवयव. मग वेगवेगळे जसे झाडाचे अवयव असतात, आपल्या शरीराचे पण वेगवेगळे भाग असतात. अवयव कोणकोणते असतात रे शरीराचे भाग? हा, हात, पाय की नाही असे असतात. तसं मग आपल्या या मूळाक्षरांना सुद्धा काय असतात? अवयव असतात, हो की नाही? मॅडम मूळाक्षरांना अवयव म्हणजे त्यांना काही कान येतं का? त्यांना काही नाक येतं का? असं असतं का? नाही. मग मूळाक्षरांचे अवयव म्हणजे काय असतात? आज आपण जे शिकलोय कृतीतून, ती आपली, तुझं नाव काय ग बाळा? तन्वी. तुझं रे? रणवीर. बरोबर सांगितलं की नाही रणवीर? तर मग तन्वी आणि रणवीर आपण जे कृतीतून शिकलोय की नाही मूळाक्षरांचे अवयव, ते आपल्या समोर सादर करतील. रेडी? चला चला. आ काना, ई. तुम्ही तुम्हाला सुद्धा माहिती आहे ना उच्चार? म्हणू शकता तुम्ही पण. नंतर ई